चला तर मंडळी, भरलं वांग बनवण्यासाठी मी तुम्हाला 2 अशा ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे हे नेहमीचं भरलं वांग एवढंच चविष्ट होणार आहे की सगळे अगदी बोट चाटून खातील. चला यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. सगळ्यात आधी भरलं वांग बनवण्यासाठी हे छोटी छोटी गावरान वांगी घ्यायची. भरलं वांग बनवताना कधीही मोठी वांगी घ्यायची नाहीत. त्यानंतर वाटण्यासाठी सुकं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, जिरे, भाजलेल्या दाण्याचं कूट, मीठ, गरम मसाला, लाल तिखट आणि हळद घेतली. हे सगळे बेसिक घरगुती साहित्य आहेत. काही फॅन्सी घालायची गरज नाही. सगळ्यात आधी एक छानसं स्पेशल वाटण बनवूयात. सुके खोबऱ्याचा किस, आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिरे हे सगळं साहित्य मिक्सरला अगोदर छान असं वाटून घ्यायचं. वाटताना पाणी अजिबातही घालायचं नाही. ही सगळ्यात महत्त्वाची टिप आहे हे वांग बनवताना. पाणी न घालता सगळ्या गोष्टी छान अशा वाटून घ्यायच्या. आता या वाटणामध्येच आपण घालून घ्यायचे आहे ते हळद, काळं तिखट, लाल तिखट, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि भाजलेलं दाण्याचं कूट. आणि आता येणार आहे ती आपली स्पेशल टिप. ती म्हणजे या सगळ्या साहित्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 3 ते 4 चमचे कच्चं तेल. हो, मिक्सरच्या भांड्यामध्येच हे सगळं साहित्य वाटतानाच 3 चमचे कच्चं तेल घातलं की वाटण छानपैकी वाटलं जातं, परंतु आपल्या भरल्या वांग्याला खूप छान चवही येते. त्यामुळे तुम्ही कधी जर असा मसाला तयार करताना कच्चं तेल घालत नसताना तर आवर्जून घाला. यामुळे तुमच्या भरल्या वांग्याची चवच बदलणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, पाणी फक्त अजिबातही घालू नका. चला, मिश्रण आपलं तयार झाले. आता घेऊयात वांगी छानपैकी चिरायला. यासाठी पाणी घेतले. पाण्यामध्ये मीठ घालून घ्यायचं, कारण मिठाच्या पाण्यामध्येच वांगी घालायची म्हणजे वांग्यांना चव राहते. आता वांगी कट करत असताना अगोदर सगळे काठी काढून टाका. त्यानंतर देठ तुम्हाला किती मोठा ठेवायचा आहे, किती लहान ठेवायचा आहे त्या प्रमाणानुसार देठही कट करून घ्या. अशी कोवळी आणि छान गावरान वांगी घेतली ना की भरलं वांग अजूनच चविष्ट होतं. त्यामुळे बाजारातून आणताना कधीही मोठी वांगी आणायची नाहीत. जेवढी लहान मिळतील ना तेवढी लहान वांगी आणा. ही वांगी ना पटकन शिजतात, त्यामुळे पाण्याचा वापर सुद्धा खूप कमी करावा लागतो. चला, सगळी वांगी छानपैकी मी चिरून घेतलेत. तुम्ही बघू शकता सुंदर अशी वांगी चिरून घेतले. चला, आता यामध्ये हा आपला सुंदर असा मसाला भरून घेऊयात. मसाला इतका फ्लेवरफुल होतो ना, वांगच नाही तर तुम्ही यापासून दोडक्याची भाजी सुद्धा बनवू शकता, गोसावळ्याची भाजी सुद्धा बनवू शकता. सेम याच पद्धतीने सगळ्या स्टेप करायच्या आणि अशा भरून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. चला, आता छानपैकी मसाला भरून घ्यायचा. बरं, मसाला भरत असताना वांग्याला जेवढी आपण चिर दिली आहे, चिर देतानाच अगोदर देठापर्यंत देऊन घ्यायची आणि मसाला भरताना सुद्धा छान दाबून देठापर्यंत दाबून भरून घ्यायचा. यामुळे काय होतं, वांग शिजल्यानंतर मसाला छान आतपर्यंत राहतो आणि वांग्याच्या प्रत्येक घासाला चव भेटते. चला, तर याच पद्धतीने सगळी वांगी छानपैकी भरून घेऊयात. मसाल्यामध्ये तेल आहे त्यामुळे मसाला जास्त सुटसुटीतही नाही, तो छान ओलसर आहे त्यामुळे तो व्यवस्थित असा भरला जातो. भरताना सुद्धा अजिबातही त्रास होत नाही. चला, तर सगळी वांगी छानपैकी भरून घेतलेत. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी वांगी भरली गेलेत आणि सारणही थोडंसं शिल्लक राहिले. आता घेऊयात मसाला करायला. मसाला सुद्धा याचा थोडासा स्पेशल असणार आहे. नेहमी आपण मसाला भाजताना ज्या गोष्टी करतो त्याच गोष्टी करायच्या आहेत, परंतु त्यामध्ये एक ॲडिशनल गोष्ट आहे. ती म्हणजे तेलावर सगळ्यात आधी हे शिल्लक राहिलेलं वाटण घालायचं. वाटण छानपैकी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. 1-2 मिनिटं वाटण छानपैकी परतलं गेलं की यामध्ये एक थोडंसं अर्धा कप पाणी घालायचं. फोडणीमध्येच अर्धा कप पाणी घातल्यामुळे मसाल्याला छान तेल सुटतं. मसाला हा सगळा छान शिजला जातो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, आपण सुकं खोबरं, दाण्याचा कूट घातलाय आणि जे काही सगळे पावडर मसाले घातले ते हे पाणी घातल्यामुळे व्यवस्थित असे शिजतात. झाकण ठेवून 2 मिनिटं हा मसाला छान शिजवून घ्यायचा. छान असं तेल सुटायला लागलाय. आता यामध्ये हे वांगी घालायची आणि वांगी या मसाल्याबरोबर छान परतवून घ्यायची. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे भाजीची चव बदलते आणि भाजी नेहमीच्या भरल्या वांग्यांपेक्षा अजूनच फ्लेवरफुल आणि टेस्टी लागते. या मसाल्याला जरी तुम्हाला तेल दिसत असलं तरी तेल पाणी घातल्यामुळे जास्त सुटलं आहे, त्यामुळे तेल खूप जास्त नाहीये. एवढ्या 7 वांग्यांसाठी फक्त मी 3 चमचेच तेल वापरलं आहे. चला, वांगी छानपैकी मसाल्यामध्ये परतली गेलेत. आता यामध्ये गरम पाणी घालायचं. पाणी सुद्धा खूप जास्त घालायचं नाही. मी फक्त इथे अर्धा ग्लास पाणी घातले, कारण अगोदर सांगितल्याप्रमाणे वांगी छोटी आहेत, कवळी आहेत, त्यामुळे शिजायला खूप जास्त वेळ लागणार नाहीये. अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर वांगी छान मिक्स करून घ्यायची. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटं फक्त शिजू द्यायची. 5 मिनिटं शिजल्यानंतर झाकण काढायचं आणि सगळी वांगी पलटी करून घ्यायची, कारण वांग पाणी कमी टाकल्यामुळे एका बाजूने शिजलं जाईल आणि दुसऱ्या बाजूने शिजायचं राहील. म्हणून दोन्ही बाजूने पलटी करून घ्यायचे, शिजू द्यायचे. शिजत असतानाच मी थोडंसं मीठही घातले. अगोदर वाटणामध्ये सुद्धा आपण मीठ घातले. आता सुद्धा मी वरून थोडंसं मीठ घालून घेतले, कारण मीठ थोडंसं कमी पडेल असं मला वाटतंय. आता झाकण ठेवायचं आणि आता 7 ते 8 मिनिटं वांग छान शिजू द्यायचं. 12 ते 13 मिनिटांमध्ये छान असं वांग चमचमीत शिजलं जातं. तुम्ही बघू शकता मी देठाकडचा भाग मी हलकासा तोडून बघते. अगदी परफेक्ट असं वांग शिजलंय. देठाचा भाग तुटला की समजायचं वांग तुमचं परफेक्ट असं शिजलंय. चमचमीत असं हे आपलं भरलं वांग तयार झाले. चला, तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे भरलं वांग नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या दोन्ही टिप्स आवर्जून फॉलो करा. मसाला बनवत असताना घालायचं आहे ते कच्चं तेल आणि मसाला परतत असताना थोडंसं पाणी घालायचं
घालायचं आहे. या दोन्ही गोष्टींमुळे तुमचं हे भरलं वांगं अतिशय फ्लेवरफुल होणार आहे. चला, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशा झणझणीत चमचमीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही आपल्या पेजला फॉलो करा, कारण तिथेही दररोज नवनवीन रेसिपीज तुमच्या भेटीला येत असतात. भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.